शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी डॉक्टर देविकांत देशमुख डोंगरगावकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख म्हणून कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड इथे 2009 पासून कार्यरत आहे. आणि मला सर्व शेतकरी बांधवासोबत आणि तुमच्यासोबत गोष्ट शेअर करताना फार आनंद होत आहे की 1 मे या शुभ मुहूर्तावर, ज्या दिवशी 1 मेला महाराष्ट्र दिन होता, आंतरराष्ट्रीय कामगार दिन होता आणि बुद्ध पौर्णिमा, या त्रिवेणी संगमावर जे माझी 2009 पासून आजपर्यंतची शेतकऱ्याविषयी जी मेहनत होती आणि त्यांच्या शेतकरी बांधवांसाठी केलेलं कार्य होतं, त्याची दखल घेऊन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अतुलजी सावे साहेब यांच्या हस्ते नांदेड जिल्ह्यातील उत्कृष्ट शास्त्रज्ञ व कृषी अधिकारी माझा जो सन्मान झाला, तो सर्व सन्मान मी माझ्या शेतकरी बांधव, तसेच माझे पत्रकार बांधव, सामाजिक माध्यमाचे प्रतिनिधी, माझे आईवडील, गुरुवर्य या सर्वांना समर्पित करतो. मित्रो, आपण बघता की कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड हे 1995 पासून शेतकरी बांधवाच्या सेवेत आहे. आणि मी या कार्यालयात 2020 जानेवारी 2009ला जॉईन झालो. आणि साधारणतः आपण या कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडचं जर कार्यक्षेत्र बघितलात तर हे JNISTR व भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्या मार्फत संचलित हे कार्यालय आहे. आणि नांदेड जिल्ह्यातील 8 तालुके, जे की नांदेड आहे, मुदखेड आहे, अर्धापूर, हातगाव, हिमायतनगर, किनवट आणि माहूर, हे 8 तालुके माझ्या कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडच्या कार्यक्षेत्रात आहे. आणि अविरत आम्ही समाजातील जे वंचित घटक आहे, ज्यापर्यंत अजून कुठलं कार्यालय पोहोचलं नाही, त्या शेतकरी बांधव, शेतकरी भगिनी व शेतमजूर यांच्यासाठी विविध कल्याणकारी कार्यक्रम शेतीचे, ज्यामध्ये सेंद्रिय व जैविक निविष्ठा तयार करणे आहे, विविध प्रक्रिया उद्योग आहेत, तसेच सेंद्रिय औषधं आहेत, भाजीपाल्याचे रोपे आहेत, सोबतच महिला व गृह उद्योग, हे सर्व प्रकारचे प्रशिक्षण आम्ही निशुल्क या 8 तालुक्यातील शेतकरी बांधव, त्यांचे पाल्य, महिला भगिनी, शेतमजूर, तसेच जे सुशिक्षित विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, जे शिक्षण ज्यांचं झालेलं आहे परंतु कुठल्याही प्रकारची अजून त्यांना रोजगार मिळालेले नाही किंवा नोकरी मिळालेली नाही, त्यांच्यासाठी सदैव आजपर्यंत 1995 पासून आम्ही प्रशिक्षण कार्यक्रम घेतो. तसेच जिल्ह्यातील आदिवासी, अनुसूचित जाती जमातीतील शेतकरी बांधव, महिला भगिनी असतील, त्यांना खरीपाच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर सल्ला मार्गदर्शन तर आम्ही करतोच, पण फुकट अशा कृषी निविष्ठा बियाणे 100% अनुदानावर आम्ही समाजातील जे आदिवासी दुर्बल घटक आहेत त्या महिला भगिनींना देतो. विधवा, घटस्फोटित, स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असतील, सैनिक असतील, अशा प्राधान्यक्रमाला आम्ही आजपर्यंत देतो. कुठल्याही प्रकारचं शुल्क त्यांच्याकडून आकारले जात नाही. या व्यतिरिक्त शेतकऱ्याचा जो जिव्हाळ्याचा मुद्दा आहे, माती, त्या मातीचं परीक्षण आमच्या कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीमध्ये होतं. पाण्याचं परीक्षण होतं. भाजीपाल्याचे रोपे सुद्धा आम्ही तयार करून देतो. जैविक निविष्ठा, ट्रायकोडर्मा असेल, मेटॅरिझम असेल, जीवामृत असेल, पंचामृत असेल, मायकोरिझा, EM2, हे जे जैविक निविष्ठा आहेत, सेंद्रिय निविष्ठा, ज्या की बाजारामध्ये फार मोठ्या किमतीमध्ये शेतकऱ्यांना भेटतात, ज्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च वाढतो, त्या सर्व निविष्ठा अतिशय माफक, स्वस्त आणि किफायतशीर दरामध्ये कृषी विज्ञान केंद्र मागच्या 1995 पासून आजपर्यंत देते. मला आपल्यासोबत शेअर करताना फार आनंद होतो की याची दखल भारतामधल्या कृषी मंत्रालय नीती आयोगाने घेतली आणि आमच्या कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीला दर्जा प्राप्त झालेला आहे. आम्ही किंवा माझी टीम असेल, जे 6 शास्त्रज्ञ असतील, दुसरा नॉन टेक्निकल स्टाफ आहे, हे सदैव आम्ही शेतकऱ्यांना असं आम्ही आवाहन केलेलं आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शेतीविषयी मार्गदर्शन लागेल तर तुम्ही व्हॉट्सअप कॉल करा, मेसेज द्या किंवा प्रत्यक्ष फोन सुद्धा करा. आणि शक्य असेल तर आमच्या कृषी विज्ञान केंद्राला येऊन आम्ही ज्या ज्या जाती आणि प्रात्यक्षिक उपक्रम इथं राबवितो ते प्रत्यक्ष बघा, आपले पाय लागू द्या आणि अभिप्राय सुद्धा द्या, जेणेकरून भविष्यामध्ये आमच्या कार्यपद्धतीमध्ये, विस्तार कार्यामध्ये आम्हाला बदल करता येईल, असं आवाहन करतो. तसेच शेतकरी बांधवांना खरीपाच्या पार्श्वभूमीवर, आता की यावेळेस आता खरीपाची पार्श्वभूमी बघितली की अतिशय कठीण अशी परिस्थिती आहे हवामान बदलाची,
तर हवामान बदलाच्या परिस्थितीमध्ये कुठल्याही बियाण्याची खताची टंचाई नाही. आपण जास्तीत जास्त घरचं बियाणं वापरा. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय कुठली पेरणी करू नका. माती परीक्षण करून घ्या, पाणी परीक्षण करून घ्या, संतुलित खताचा वापर करा. अनावश्यक खतावरचा खर्च, औषधावरचा, कीटकनाशकावरचा खर्च टाळा आणि एकात्मिक शेती करा, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करा, सोबतच सामूहिक शेती करा, असं आव्हान या संदेशाद्वारे देतो. आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधव, महिला भगिनींनी आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या विविध विस्तार कार्यक्रमाचा, प्रशिक्षणाचा आपल्या घरातील सदस्यांना, गावकऱ्यांना याचा लाभ करून द्यावा, असं आव्हान या सर्व सामाजिक माध्यमाद्वारे जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेर शेतकऱ्यांना सुद्धा करतो. धन्यवाद. तर अनेकदा योजना आहेत शासनाच्या कृषी डिपार्टमेंटच्या कागदावर करतात, ते प्रत्येक शेतकऱ्यांना पोहोचतच नाही. त्याच्यावर तुमची काय भूमिका आहे? अगदी तुम्ही बरोबर प्रश्न विचारलात की प्रत्येक कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना अतिशय तळमळीनं जर काम केलं आणि गावोगावी जनजागृती करून आपण छोटे छोटे कॅम्प जर या खरीपाच्या पार्श्वभूमीवर घेतले आणि योजनेचं स्वरूप जर त्यांना दिलं की शेतकरी काही कामानिमित्त इथपर्यंत येऊ शकत नाही, जर आपण थेट त्यांच्या गावात आणि थेट बांधावर गेलं आणि मासिक किंवा 15 दिवसाला कार्यक्रम घेतले, विविध योजनेचं स्वरूप सांगितलं, तर निश्चितच ही कृषी विस्तार यंत्रणा बळकट होईल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याचा सहभाग, लोकांचा सहभाग यामध्ये येईल अशी अपेक्षा करतो. त्यामुळं सर्व कृषी अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, म्हणजे टॉप टू बॉटम यांना मी असं आवाहन करतो की आपण शेतकरी बांधवासाठी वेळ मर्यादित न ठेवता आपले दिवसातील मॅक्सिमम आवर्स, जास्तीत जास्त तास त्यांना मार्गदर्शन आणि विस्तारासाठी दिले तर निश्चितच केंद्र व राज्य सरकारच्या ज्या शेतकरी विमुख योजना आहेत त्या अधिक प्रभावीपणे शेतकरी बांधवापर्यंत पोहोचतील. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी कृषी डिपार्टमेंटच्या वतीने आपल्या वतीने काय प्रयत्न शासनाकडे व्हायला पाहिजे वाटतं तुम्हाला? सो आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी असतील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असतील, यांनी शेतकरी आत्महत्या हा प्राधान्याचा प्रश्न आमच्यासाठी केलेला आहे आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद ICR तसेच परभणीचं वसंतराव नाईक कृषी विद्यापीठांना आम्ही यावेळेस शेतकरी बांधवासाठी विशेष ड्राईव्ह, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आणि त्यांच्या घरातील सदस्यासाठी अगदी म्हणजे कमी किमतीमध्ये म्हणण्यापेक्षा आधी फुकट बियाणे, निविष्ठा अशा आम्ही कार्यक्रमामध्ये प्राधान्यक्रम त्यांना दिलेला आहे. आणि ज्या एकल महिला आहेत, ज्या सिंगल महिला आहेत, त्यांना सुद्धा आम्ही प्राधान्यक्रमानं आमच्या जे वार्षिक कृती आराखडा आहे त्यामध्ये सर्व योजना आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी व त्याचं कुटुंब व एकल महिला यांना प्राधान्य ठेवून आम्ही आराखडा काल परवा परभणी विद्यापीठात सादर केला आहे, जो की मंजूर झालेला आहे. तर अशा पद्धतीने आम्ही त्यांना प्राधान्य देत आहोत.